काही नासकी कांदे विचारत होते की मला तुला ब्लॉग बनवून काय भेटते. तर मित्रांनो रिझल्ट तर बघू शकता. आपल्याला भावासारखं सपोर्ट करणारे आपली फॅन फॉलोइंग भेटली. तर हॅलो पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. नेमकं आज पहाटे पहाटे उठून सकाळी जायचं म्हणजे आज आपली 12वीची प्रॅक्टिकल होती. त्यामुळे मित्रांनो सकाळी सकाळी जात होतो. आणि मित्रांनो जाताना तुम्हाला एक पण डॉगीश बाई दिसले नाही. मला वाटलं ट्रिप काढून फिरायला गेले काय. तेवढ्यात मित्रांनो मी हेलिकॉप्टर वाल्या मामाला म्हणलं लवकर हेलिकॉप्टर पळवा, नाही तर आपली ट्रेन पळून जाईल. तेवढ्यात मित्रांनो आपण स्टेशन वरती आलो. मला एकच भीती होती की आता सकाळी सकाळी ट्रेन नाही भेटली ना माझा टॉपचा विषय होऊन जाईल. मित्रांनो रेल्वे तर निवांत मध्ये भेटली होती. आणि फायनली मित्रांनो इथं गंगाखेडच्या स्टेशनला आलो. आणि मित्रांनो रेल्वे स्टेशन पासून फटाफट शॉर्टकट मारून बस स्टँडला आलो. आणि मित्रांनो बस स्टँडला इथं आल्यानंतर पण बसची वाट बघत बसले होते. तेवढ्यात आपल्याला अजून एक मित्र भेटला होता. मग काय मित्रांनो पुऱ्या प्रवास मध्ये भाऊ ना त्याच्या नटीविषयी सांगत होता पूर्ण. मित्रांनो त्याच्या नटीचं ऐकून मला भूक लागली, त्यामुळे पहिले आपण नाश्ता पाणी करून घ्यावं म्हणलं. मित्रांनो पेपरला उशीर होत होता म्हणून शाळा नंबर 32च्या मागे 33 गलीत आपण फटाफट शॉर्टकट मारून वर्गामध्ये आलो. आणि मित्रांनो पेपर तर असा डोक्याच्या बाहेर जाऊ लागला, त्यामुळे फटाफट आपण काहीतरी लिहून पण निघालो डायरेक्ट स्टेशन कडे. कारण मित्रांनो ट्रेनचा यायचा टाइम झाला होता. मित्रांनो आता ट्रेन मध्ये बसून आपण काहीतरी खोड्या करावं म्हणलं होतं. तेवढ्याला ही खिडकीतून हे नदी दिसली होती. आणि मित्रांनो या नदीचं खरं नाव काय कमेंट मध्ये जरा कळवा बरं. आणि मित्रांनो ब्लॉग इथंच बस करावं म्हणलं. तर मित्रांनो कसं वाटलं मिनी ब्लॉग, आणि ब्लॉग जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.